नमस्कार. लॉरियल टोटल रिपेअर 5 सहप्रस्तुत होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय सपट परिवार चहा. स्पेशल पार्टनर अल्पनलिबे जज जेलीच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. होम मिनिस्टर 15 वर्षाचा प्रवास. या प्रवासामध्ये माझ्या घरीसुद्धा मला विचारलं जायचं. माझ्या सख्या वहिनी चुलत वहिनी मला विचारायच्या, काय आदेश भाऊजी आमच्या घरी कधी. आणि खरंच हा योग जुळून आला. मुलुंडमधला माझा भाऊ महेश बांदेकर आणि त्याला तितक्याच प्रेमाने आत्मीयतेने साथ देणारी स्वाती वहिनी. चला म्हटलं आज आपण स्वाती वहिनीशी गप्पा मारूया. आणि बांदेकर कुटुंबातली सगळ्यात मोठी वहिनी म्हणजे आमची काकी जी स्वाती वहिनीची सासूबाई, तिलाही बोलतं करूया. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. क्या उखाणा. आम्ही बांदेकर कुटुंब करतो गणपतीची आराधना. सगळ्यांना सुखी ठेव हीच महेश आणि माझी गणेशाचरणी प्रार्थना. अरे वा. सगळ्यांची ओळख करून द्या. महेश बांदेकर. हे कोण असतात? नमस्कार. वहिनी आणि आम्ही जिला लहानपणापासून वहिनी म्हणतो अशी आमची काकी, जी म्हणजे सासूबाई आणि सूनबाई बाजूबाजूला बसले आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा योग. आणि तो सुद्धा 15 वर्षातला मला असं वाटतं सर्वोच्च आनंदाचा क्षण आहे या प्रवासातला. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. मला आधी ना तुमच्याशी गप्पा मारायच्या आहेत. आणि गप्पा मारत असताना, कारण हे असं घर सगळं भरलेलं त्या वाडोसमध्ये आम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे, बरोबर की नाही. तिकडे असलेला गणपती आणि मग आता मुंबईत आलेला गणपती, कसं वाटतंय? फरक वाटतो. फरक वाटतं? कसा फरक वाटतो? तिकडे मजा यायची ना. मला मुद्दाम ना या निमित्ताने आठवण करायची आहे ती अशा जणांची, कारण आम्ही यायचो जेव्हा लहान होतो आम्ही. पण आता मदतीला अनेक जण धावून येतात, पण तेव्हा मदतीला कोण कोण असायचं? सासू यायची कुडाळसून, राजांची आई, बर, द्वारकाची बायको म्हणजे माझा पुतणा होता ना द्वारका, त्याची बायको, ती यायची, 2 जण. आता मुंबईत येऊन गणपती स्थिरावलाय ना, हो ना. आता सुनांना सांगावं लागतं की न सांगताच करतात सगळं? त्याच करतात, मी काय सांगत नाही. बरं, आपण म्हणजे जर सल्ला दिला तर हल्लीच्या या सुनांना आवडतो? आवडून घ्यायला पाहिजे. नाहीतर काय.
किती वर्षापूर्वी तुम्ही बांदेकरांच्या घरात आला? त्याला किती वर्ष झाली? ह्या डिसेंबरमध्ये 25 वर्ष पूर्ण होती. अरे रौप्य महोत्सव आहे. तुमची ओळख कशी? माझ्या मावशीच्या थ्रू हे जमलं. पण तुमचं बालपण कुठलं? भिवंडी. 25 वर्षापूर्वीचा तो दिवस तुम्हाला आठवतो का? हो आठवतो ना. कुठला? बघण्याचा दिवस होता कुठे गेला होता बघायला? कल्याणला, अरे वा, कोणाकडे? हिच्या मावशीकडे. आणि काय झालं? काय नेहमीप्रमाणे कांदे पोहे होते. नेहमीप्रमाणे म्हणजे 25 वर्ष तुम्हाला फक्त कांदे पोहेच मिळत आहेत का? कांदे पोहे आम्हाला आवडतात म्हणून अच्छा. पण तेव्हा तुम्ही यांच्याशी बोलला होता? नाही बोललो नाही. मी जनरली लग्न ठरल्यावरती हल्ली कसं मुलं आणि मुलीला एक 10 मिनिटं तुम्ही एकमेकांशी बोला, एकमेकांची मनं जाणून घ्या असं सांगतात. नाही तसं काही नव्हतं. बाबांनी मला सांगितलं ही मुलीची पत्रिका चांगली आहे. म्हटलं ठीक आहे चला. आता 25 वर्षानंतर काय वाटते पत्रिका कशी आहे? खरंच चांगली आहे आणि आम्ही सुखी आहोत. 25 वर्षापूर्वी तुम्ही म्हणजे जसं त्यांनी सांगितलं की पत्रिका बघितली आणि होकार दिला, तुमचं त्यांच्याबद्दलचं काय तेव्हा एकंदरीत पहिल्या दिवशी बघितल्याबरोबर मत होतं? नाही, पहिल्या दिवशी बघितल्यावर मुलगा आवडला आणि मग पत्रिका जमते. तेव्हाची हे तशीच होती की पत्रिका जमते का, बरोबर बोलायला देणं हे खूप कमी होतं. पण नंतर आम्हाला मग बोलायला दिलं, भेटायला दिलं आणि घरातल्यांनी जमवलं, एवढीच हे होतं. बाकी फारसं काय वेगळं नाही. मला तुम्हाला विचारायचं आहे, 25 वर्षापूर्वीची तुमची एकंदरीत परिस्थिती, तेव्हा काय करत होता तुम्ही? मी प्रीमियरला होतो. प्रीमियरमध्ये नोकरी करायची. नोकरीला. प्रत्येकाच्या आयुष्यात चढ उतार हे येतातच, म्हणजे कोणाला चुकले नाही. प्रीमियर कालांतराने बंदही झाली. कंपनी बंद व्हायच्या अगोदरच मी VRS घेतली आणि मग व्यवसाय सुरू व्यवसाय केला. चालू केला. पण या 25 वर्षात या माऊलीनं तुम्हाला कशी साथ दिली? उत्तम साथ दिली ती आणि म्हणून आम्ही आता सुखी आहोत सगळे. मग याचं श्रेय तुम्ही त्यांना द्याल? 100%. सर्व कुटुंबालाही देतो तसं तिलाही देतो, कारण तिने 100% मला हे दिलं, सहकार्य दिलं. 25 वर्षापूर्वी म्हणजे आज मागे वळून बघताना त्यांच्या स्वभावात काय बदल झाला का? पूर्वीचे स्वभावात महेश म्हणजे आणि आताचे महेश तापट होते ते आता खूप प्रमाणात शांत झालेत. काय काय केलं? काय कशामुळे झालं असं वाटतं? मुलीला श्रेय देईन मी ह्या बाबतीत. अवधूत भाई, मला मुद्दाम आज बोलतं करायचंय तुम्हालाही आणि वहिनीला सुद्धा, प्रभा वहिनीला, कारण पहिल्या दिवशी तुम्ही दोघेही तिकडे साक्षीदार होता यांच्या लग्नाला. कसं वाटतंय आज 25 वर्षांनी? खूप बरं वाटतंय. त्यांचे संसार जे आहेत हां त्यावेळी आम्हाला आमच्या आबांनी सांगितलं होतं की स्वाती घरात आल्यानंतर तिचं चांगलं होणार, महेशचं सगळं चांगलं होणार, होकार द्या सर्वांनी. आणि आज आपण तो बघतोय सर्वजण. वहिनीकडे दे, प्रभा वहिनीकडे. हो, स्वातीला आम्ही बघून आलो आणि तशी ती चांगलीच होती म्हणजे दिसायला वगैरे. पण नंतर आम्हाला आबांनीही सांगितलं की तिची पत्रिका खूप चांगली आहे, त्यामुळे ती आपल्या घरात आली तर महेशची भरभराट नक्की होणार आणि त्यामुळे तुम्ही या स्थळाला होकार द्या म्हणून आम्ही होकार दिला सगळ्यांनी मिळून. आईनाही आम्हाला सांगितलं की मुलगी बरी आहे म्हणून. आणि 25 वर्षाचा सुखाचा प्रवास सुरू आहे टप्प्याटप्प्याने, बरोबर की नाही? तुम्ही कधी रागावला नसाल ना 25 वर्षात सुनेवर? रागवणार हा, माझं काय कोणी केलंच नाही, तुम्ही रागव. कशाला रागवायचा? तुमचं बालपण कुठलं? माझं मुंबईत. पहिल्यापासून मुंबईत हो, मग आणि आता परत मधला काळ सगळा सिंधुदुर्गातला. लग्न झाल्यानंतर गावी. गावी किती वर्ष होता? किती वर्ष बाहेर तुला माहिती नाही. नाही, मी का विचारलं, मुंबईत शहरी वातावरणात वाढलेल्या तुम्ही खेडेगावात गेला हो, आणि त्या खेडेगावात ज्या वेळेला कदाचित लाईट होती की नाही मला माहिती नाही, लाईट बीट काय नाही होती तेव्हा. मग इतकं सगळं शहरी वातावरण सोडून सगळं तिथे वातावरण जायचं. मी सहन केलं. हो, कारण मला ना तू ती अजून आठवतेस. कुठली सांगू? आम्ही जेव्हा लहान होतो आणि तिथे यायचो, त्या घरामध्ये अशी चूल होती, बरोबर आहे, आणि त्या चुलीवरती असंख्य पाहुणे येणार म्हणून भरून तो दुधाचा एक टोप ठेवलेला असायचा आणि त्या दुधावरची साय काढून प्रत्येकाच्या वाट्या अशा तयार केलेल्या असायच्या. आणि रात्री झोपायला जायला लागली सगळी मुलं की हळूच हाक मारणार, ए रे इकडे, हे घे, ही घे वाटी हातात. ती साई जी होती ना, ती तुझ्या मायेचं खूप मोठी पांघरून आमच्या आयुष्यभर डोक्यावर होती असं मला वाटतं. तुला सुदृढ दीर्घायुष्य लाभावं ही आमची प्रार्थना आहे. आणखीन म्हणजे अजूनही गप्पा आहेत. एक छोटासा खेळ आहे तुम्हा दोघींसाठी. त्या खेळात बघूया दोघी कशा खेळ खेळणार. आणि आजचा हा होम मिनिस्टरचा 15 वर्षातला अत्यंत विशेष असा भाग, माझ्या आठवणींचा अल्बम चालणारा, माझं बालपण जागवणारा,
संपूर्ण बांदेकर कुटुंबाच्या वेगवेगळ्या आठवणी जागवणाऱ्या सगळे नातेवाईक इथे आत्ता एकोप्याने घरात भरलेलं घर आहे आणि प्रत्येकाला काही ना काहीतरी बोलायचं आहे. पण आत्ता या ठिकाणी आपण बघणार आहोत या खेळात काय होतं. शांतपणे खेळ खेळायचा आहे दोघींनी. तू इथे तू तिथे, एक तू ठेवायचं, मग वहिनी दुसरं असं त्याच्यावरती ठेवायचं आणि असा उंच मनोरा रचायचा आहे दोघींनी म्हणून. हां चला. सावकाश. 1 2 3 4 5 6 7 8 आणखीन 2 9 9 10 थांब नीट ठेव, ठेवा ठेवा. 11 अजून वरती. 25 वर्ष झाली ना, 25चा करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 झी मराठीकडून एक छोटंसं बक्षीस. अभिनंदन मौली, अभिनंदन. दोघी जणी बोलल्या, पण आता ना मला घरातल्या सिनियर्सकडे माईक द्यायचा आहे आणि प्रत्येकाने या दोघींबद्दल, म्हणजे या सासूबाई आहेत, सुनबाई आहेत, या दोघींबद्दल जे वाटेल ते तुमचं जे मत आहे ते प्रत्येकाने बोलायचं आहे. हां, माईक पप्पांकडे द्या. आमच्या घरातली आत्ता ही जी बसली आहे मोठी वहिनी आम्ही तिला म्हणतो, ही मोठी वहिनी म्हणजे भाऊ, म्हणजे वडिलांचं नाव यशवंत. यशवंत बांदेकरांच्या घरात यशवंतांची पहिली सून होण्याचा जो मान आहे तो ह्या वहिनीने आमच्या मिळवला आणि सतत आतापर्यंत तो अत्यंत चांगल्या पद्धतीने सांभाळला. त्यांच्याबद्दल आमच्या कुठल्याही भावंडांचं चुकीचं किंवा कुठलंही वाईट मत नाही. आणि भाऊ बांदेकरांच्या कुळात ती पहिली सून आली आणि तिनं असा पायंडा रचला की त्याच्यानंतर आलेली प्रत्येक सुनेने तिचा हा पायंडा अत्यंत चांगल्या पद्धतीने हुशारीने आतापर्यंत सांभाळला. पहिल्यांदा ती एक होती, आता आमच्या कितीतरी सुना आहेत, त्या आम्हाला कधीतरी सुना होतात पण चांगल्या सुना होतात. त्यामुळे खरंच त्या म्हणजे वाघिणी आणि शिविणीचंच रूप त्यांना द्यावं लागेल. कारण आमच्यासाठी म्हणजे मला तरी नेहमी वाटतं हे आणते आणि हे देते. म्हणजे एवढं आमचं जावाजावांचं नातं आहे. आता या वहिनी ज्या आमच्या वहिनी आहेत त्यांच्या जाऊबाई काय बोलतात ते आम्हाला ऐकायचं आहे. तर मला जरा सुचित्रापासून सुरुवात करायची. म्हणजे यांच्या जाऊबाई आमच्या सौभाग्यवती, बोला काय सांगाल? अरे स्वाती एकदम सुपरहिट आहे. म्हणजे मला असं लक्षात जोपर्यंत आहे तोपर्यंत मला असं वाटतं मी कुठलीही गोष्ट स्वातीला विचारली
आणि स्वाती त्याला नाही म्हणाली असं कधीच नाही झालं आहे. स्वाती कधीच कुठल्याच गोष्टीला नाही म्हणत नाही. स्वतःकडे असलेली कुठलीही गोष्ट ती नेहमी शेअर करत असते. म्हणजे ती तिच्याकडे जे आहे, जे नॉलेज आहे ते प्रत्येक वेळेस देत असते. सो मला असं वाटतं की वी आर रिअली ब्लेस्ड की आपल्या मैत्रिणीसारख्या आमच्या जावा आहेत. आम्ही एकमेकींना खूप छान गोष्टी शेअर करू शकतो, एकमेकींची खुल्या दिलाने एकदम अशी मस्करी करू शकतो आणि अतिशय आमच्यात असं छान रिलेशन आहे. तर असं वाटतं की बस देवाजवळ हीच प्रार्थना आहे की ते तसंच राहू दे. मीरा वहिनी. स्वाती इज ॲक्च्युली अ फ्रेंड आणि आम्ही एकमेकांची कंपनीच आधी एन्जॉय करतो. म्हणजे सब दुनिया एक तरफ आणि आम्ही सगळे एक तरफ असंच आहे. बांदेकर कुटुंब पण तसंच आहे की जे सगळ्यांना खेचून घेणारं, अट्रॅक्ट करणारं आहे आणि त्यामुळे वी रिअली आर लकी की आम्ही ह्या फॅमिलीत आहोत. आणि ॲज ही सेड की विल ऑलवेज बी हिअर. आणि हे सोल टू सोल रिलेशन आहे आमचं सगळ्यांचं. आणि स्वातीचा आत्ता जो प्रोग्राम होता आहे त्याच्यामध्ये ती एकदम इमोशनल झालेली दिसते. सो लाईक पण तू इमोशनल झालीस तरी त्याच्यानंतर पार्टी आहे तुझ्याकडून. सो लाईक ऑल दी बेस्ट यू. प्रणिता. आता माझा नंबर 3रा लागला आहे त्याच्यामुळे ऑलरेडी तिघीजणी बोलून झालेलं आहे. त्याच्यामुळे स्वाती तू इतकी छान आणि इतक्या छान स्वभावाची आहे स्वाती आणि सगळ्यांना खूप सांभाळून घेणारी आणि हसत असणारी, कायम हसरी. म्हणजे म्हणतात ना एक घरातला एक छान असा बिंदू आहे ती. छान. मोठ्या जाऊबाई आमच्या सगळ्यात. आमच्या दिशेने जे तुम्ही दाखवणार एकीकडे सासू आणि सून असं लिहिलेलं आहे आणि मला बघायचं आहे या दोघींपैकी कोण सर्वाधिक गुण मिळवणार आज बघूया. पहिला प्रश्न माझा यासाठी, या दोघींपैकी कोणी बनवलेल्या जेवणाची चव जास्त आवडते सगळ्यांना? अर्थात. नाही थांबा अजूनही पूर्ण निकाल लागलेला नाही. आत्ता सगळ्याजणी जरी सासूबाईंना हा गुण देत असला तरी सुद्धा शेवटी निर्णायक मत हे मुलाचं असणार आहे, नवऱ्या मुलाचं. दोघांचं आहे. नाही उत्तर एकच द्यायचं आहे, एकच उत्तर द्यायचंय. आई बराच वर्ष जेवण करत नाही ते ऐका. एक मिनिट इथे संदर्भासहित स्पष्टीकरण नको. जसं यांनी उत्तर दिलं सासू, सगळ्यांनी एकमतानी, तसं तुमचं आईचं जेवण. आता या प्रश्नात तुम्ही कोणी उत्तर द्यायची नाही. हा, या दोघींपैकी तुमच्यावर जास्त प्रेम कोण करतं? आई जास्त. हो, यांचं कमी आहे. नाही असं नाही. अरे काय नाही. तुम्ही एकच उत्तर द्यायला सांगितल्यामुळे मी दिलं. दोन्ही सांगितलं तर असं करेल. टीव्ही बघितल्याशिवाय कोणाला झोप लागत नाही दोघीत.
तीन गुण मिळालेले आहेत, 3. हा प्रश्न थोडासा गमतीशीर आहे आणि तुम्ही एकटेच उत्तर देणार, कारण एकाला सगळे, एकाला तुम्ही एकटे. हा, अरे काय माझं काय. जर शोले हा सिनेमा पुन्हा चित्रीकरण करायचं झालं आणि गब्बर ही भूमिका या दोघींपैकी कोणा एकाला द्यायची असेल तर ती कुणाला द्यावी? नाही असे कठीण प्रश्न विचारू नका. हो, पण तुम्ही सासू दाखवताय, असं करू नका. उत्तर द्यायचंय. गब्बर हा विलन होता, विलन कोणीच नाहीये. हा प्रश्न ड्रॉप करा. बरं, ठीक आहे. शेवटचा प्रश्न घेऊ. माझ्याकडेच आहे. हा, तुमच्याच. शेवटचा दुसरा घेऊ. याचं उत्तर तुम्हाला एकच द्यावं लागेल. तुम्ही दोघींपैकी जास्त कुणाला घाबरता? पण बहुमताने आजच्या या खेळामध्ये जिंकलेल्या आहेत सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आता तुमच्याबद्दल ना तुमच्या नणंदबाई काय म्हणतात ते ऐकणार. नंदा चांगला आहे. नाही, त्या काय बोलतात बघूया आता. एरवी मागणं बोलतात, आता माईकवर काय. भारतीताई. मी स्वातीची मोठी नणंद, पण तिला मी कधीच भाऊजाई म्हणून असं तिला वागवलं नाही. कारण एकत्र आम्ही 20 वर्ष राहत होतो डोंबिवलीला, पण कधी हाकेला तिने हाक मारली तर कधी नाही असं कधी म्हटलं नाही कशासाठी. आणि तिचा पण स्वभाव चांगला असल्यामुळे आम्ही कधी तिला आता इथे असताना पण कधी फोन केला की अमुक दिवशी आम्ही येतो आहे जेवायला किंवा कशालाही, तरी ती कधी आपली अडचण कधी सांगत नाही. ती तुम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा या, पाहिजे तेवढे दिवस राहा आणि जा, अशी ती नेहमी आग्रह करते. जा हे जावरती जास्त स्ट्रेस आहे, कळलं का लताताई? थोडी जरी रागीट जरी असली स्वाती स्वभावाने, जरी स्वतः थोडासा राग जरी आला तिला, तरी ती आमच्याशी अत्यंत चांगल्या तऱ्हेने वागते. तुम्हाला कळतं ती रागावते. तिला काही गोष्टी खटकल्या अशा ती बोलते, दाखवते, पण ती आमच्याशी एकदम चांगल्या कोटाने राहते. त्यामुळे आम्हाला तिच्याबद्दल कौतुक आहे आम्हाला. अरे वा, व्हेरी. प्रज्ञा. स्वाती वहिनी आणि मी जवळजवळ मैत्रिणीसारखेच आहोत. माझं लग्न महेश दादा आणि वहिनीमुळेच ठरलं आणि सगळं झालं. सगळी भाऊ, सगळ्या वहिन्या माझ्या, त्यांचं बघूनच मी माझ्या संसारात खूप सुखी आहे. कारण हे संस्कार घेऊनच मी विनोडकरांच्या कुटुंबात गेलेली आहे आणि हेच सगळं मी तिकडे राबवण्याचा प्रयत्न करते की जेणेकरून आमचं कुटुंब पण असंच मोठं होईल. काय किती गोड. स्वातीबद्दल काय बोलायचं, एकदम छान आहे. कधीही काही फोन केला कशासाठी, म्हणजे मी बराच वेळ तिलाच फोन करून मी विचारते, सांगते व्यवस्थित, मला ती मार्गदर्शन करते. बाकी तिच्याबद्दल काय. मावशी सांगा हो. स्वातीचं आमच्या लग्न झाल्यापासून आज 25 वर्ष झाली, पण ह्या 25 वर्षात माझे संबंध म्हणजे अजूनही इतके छान आहेत की सगळ्या तिच्या जावा, तिच्या नंदा आणि हे सगळे मोठी म्हणजे सासरे कंपनी त्यांची, मला कधीही इथे परकेपणा वाटला नाही. पाटी जावयांकडे द्या. मी या घरचा जावई. आमच्या सासूबाई अत्यंत चांगल्या प्रेमळ आहेत, आईसारख्या आहेत आम्हाला. आमचे सासरे ही एक आमच्यासाठी माऊली होती. त्यांचं नाव होतं विठ्ठल आणि ती विठू माऊलीच होती आमच्यासाठी. आणि स्वाती आणि माझा मेवणा हे पण अत्यंत चांगले आहेत. त्यांनी सगळे अगदी कठीण परिस्थितीतून जाऊन सगळे उभं केलेलं आहे आणि हा कर्तबगार पुरुष आहे माझा मेवणा. एवढं मी त्याच्यासाठी म्हणेन. मी या घरातला सगळ्यात छोटा जावई, मला वाटतं नाही शेवटून 2 नंबरचा असेल. आणि लग्नाच्या आधीपासून तसं महेश आणि आदेशला मी ओळखत होतो, आम्ही चांगले मित्र होतो. पण या घरात आल्यानंतर मला सासरी आलो असं कधीच वाटलं नाही. मी माझ्याच घरात असल्यासारखं नेहमी वाटतं मला आणि सगळ्यांनाच आम्हाला तसं वाटतं. मी 2 नंबरचा जावई आहे. 82ला माझं लग्न झालं, त्यानंतर बांदेकर कुटुंबाशी संबंध आला. कधी असं परकेपणा वाटलं नाही, सगळं एकत्रपणा आणि सगळ्यांची मस्करी करणं हा मला हक्क सर्वांनी दिलेला आहे. तर मी सगळ्यांची मस्करी करतो आणि सगळे लाईटली घेतात. आणि स्वातीबद्दल म्हणायचं तर काय प्रश्नच नाही. हो, असं बघून. नागेश. म्हणजे स्वाती वहिनीचा दीर आणि माझी मोठी काकी, पण ती पण माझी वहिनीच. जी काकीने आणि ज्या वहिनीने ह्या धीरांना
आशीर्वाद दिलेत आणि धीरांबद्दल जे केलं आहे तेच माझ्या वहिनीने माझ्याबद्दल केलं आहे. कारण माझ्यासाठी वहिनी हे विश्व आहे. मग मोठी वहिनी असेल, स्वाती वहिनी असेल, आणि माझ्या सुचित्रा वहिनी असेल, मीरा वहिनी असेल, प्रभा वहिनी असेल. पण वहिनी हा माझ्यासाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. जशी वहिनी मोठी आहे तशीच ती आहे आणि ती तशीच राहो ही प्रार्थना. वहिनी कसं वाटतंय आज हे सगळं भरलेलं घर आहे आणि या भरलेल्या घरामध्ये सगळेजण इतकं भरभरून बोलतायत, एकदम आनंदाच्या वातावरणात आहे. काय वाटतंय तुला? बरं वाटतं. हे बरं असतं, थोडक्यात उत्तरे द्या. हो की नाही? आत्ता या ठिकाणी एक छोटासा खेळ आहे. एक गाणं सुरू होईल. गाणं सुरू झाल्यानंतर एक उशी एकीने दुसऱ्याकडे, दुसरीने तिसऱ्याकडे अशी पास करायची आहे. ज्यांच्याकडे उशी असताना गाणं थांबेल त्यांना एक शिक्षा मिळणार. त्यांनी जर ती शिक्षा पूर्ण केली तर या माऊलीला आज बक्षीस मिळणार. बघूया काय होणार या खेळात. हळूहळू हळूहळू मराठी गाण्यावर नाच करायचा आहे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. म्युझिक. सोपं आहे तुमच्यासाठी. एक कुठलाही अमिताभ बच्चनचा डायलॉग ऍक्टिंग सकट म्हणायचा. राव उभे राहा. हम तो रिश्ते में आप सबके बाप लगते हैं. रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं. परत. रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं. नाम है शहंशाह. चला अभिनंदन. हे दुसरं बक्षीस तुम्हाला मिळवून दिलेलं आहे त्यांनी. चांदीचा कुंकवाचा करंडा. म्युझिक. प्रभा वहिनी तुम्ही किती वर्ष नोकरी केली? 25 वर्ष. आणि कुठे नोकरी करत होता तुम्ही? जीटी हॉस्पिटल. जीटी हॉस्पिटलमध्ये परिचारिका, नर्स म्हणून आपण सेवा केली, शुश्रूषा केली. बरोबर आहे. डोंबिवलीला राहता त्या बिल्डिंगचं नाव काय? यशस्वी. तिथून निघाल्यापासून रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा तुमचा प्रवास सांगायचा आहे आणि त्यामध्ये एकही इंग्लिश शब्द येता कामा नये. तुमची वेळ सुरू होते आत्ता. अगं बाई 4:30 झाले, आता उठायला पाहिजे. गजर झाला, आता उठलं. आता काय करायचं? पहिलं चपात्या करायच्या की भाजी करायची? डबा करून बाहेर पडले. आता 5:45ची गाडी पकडायची. भराभरा चालू. अगं बाई गाडीला गर्दी किती आता. गाडी बसायला जागा मिळाली. सरक ना जरा जरा जागा मिळू दे ना बसायला. आणि तिकडून उतरलं की मग गोकुळदास तेजपाळ रुग्णालयात गेल्यावर अरे बापा आता लवकर गेलं पाहिजे, उशीर होणार, सही करायला पाहिजे. झालं. गणपती बाप्पा. अगदी डायलॉग सकट मिळालेला आहे हा सीन. हो की नाही? अगं बाई 4:30 वाजता उठायला पाहिजे. म्हणजे 4:30 वाजता सुरू झालेला हा प्रवास असंख्य डोंबिवलीकर आणि या निमित्ताने खरंच परिचारिका म्हणून सेवा करणाऱ्या, तमाम शुश्रूषा देणाऱ्या सगळ्या जितक्या परिचारिका आहेत त्यांना आदेश बांदेकरचा मनापासून नमस्कार. आमचं संपूर्ण कुटुंब या ठिकाणी आज हा आनंदोत्सव साजरा करत आहे आणि अशा वेळेला आमच्या वहिनीबरोबर गप्पा मारायला आम्हाला आज मिळाल्या. खूप बरं वाटलं वहिनी. हो की नाही? मुंबईत जास्त राहायला आवडतं की गावी जायला आवडतं? वाडसला. वाडोसला. पण कसं का तिकडे कसं काय दिवस जायचा तेव्हा? कामात. हां बरोबर. इकडे खूप आराम करायला लावतात मुलं. हो ना? आराम करायला मिळतो, तिकडे कामात. पण या सुनांना आवडतं किचनमध्ये गेलेलं सासूंनी वगैरे?
कोणाला या 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 सुनांना हल्लीच्या आवडतेच नाही. हा आवडत असणार ना, पण एखादा सल्ला दिला तर चेहरे पडतात हल्लीच्या सुनांचे. आता ज्या घरात 9-9 10-10 भाज्या असतात त्या पूर्वी चिरायचे ना सगळे. हो आम्ही घरातच येतो. घरात चिरत होतो, पण ह्यांना चिरायला नको हल्लीच्या बायकांना, है ना. ऐकलं पाहिजे. नाही गंमत. पण खरं सांगतो, या संपूर्ण आधीच्या पिढीचं एक शिस्त होती की जे आम्ही ठरवलेलं आहे ते तसंच व्हायला पाहिजे. आज बदलत्या काळाप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी बदलत असतात, पण धन्यवाद आमच्या सगळ्या वहिनींना, आमच्या सगळ्या कुटुंबाला. बरं, आता ना काही आरोप आहेत तुमच्या दोघींवर. हे आलेले आहेत ना, हे सगळे हे वाटतात तसे नाही आहेत. माझ्यावर कोणावर आहेत ते माहिती नाही. तुमच्यावर आरोप आहे की जगात थंड पेय, थंड वस्तू सगळीकडे मिळतात, पण भिवंडीच्या कुल्फीची तुम्ही फार स्तुती करत असता. भिवंडीची कुल्फी खरंच खूप छान आहे, त्याला तोडच नाही. तुम्ही खाल्ली आहे भिवंडीची कुल्फी? होय सांग. 25 वर्षात. आणि ही आणि होय सांगा, होय सांगा. भिवंडीची आईस्क्रीम खाल्ली नाही. कधी खाल्ली? महेश, तुम्ही खाल्ली आहे भिवंडीची? हो खाल्ली. आणून दिली. मी पहिल्यांदा 15 वर्षात असं अनुभवलेलं आहे. प्रश्न पूर्ण व्हायच्या आधी उत्तर. तर मी सगळ्यांना खायला दिली आहे. माझ्या भावाने आणली होती. गप बसाव. 25 वर्षात पहिल्या वर्षी आणली होती ती. ती दूध कोल्ड्रिंक म्हणून प्यालो आम्ही भिवंडीवर येईपर्यंत. वहिनीबद्दल चांगला आहे, कुठलाही आरोप नाहीये. तुमच्याबद्दल चांगली गोष्ट लिहिलेली आहे. कधीच कुठली गोष्ट पटकन तुम्हाला आवडत नाही. कुठलीच गोष्ट पटकन आवडत नाही. आवडत नाही. हा, आणि आणलेली वस्तू किमान 4 वेळा तरी बदलून आणायला लावते. तुम्ही रागावलात की पटकन काहीतरी चिडून बोलता, त्यामुळे कधी कधी समोरचा दुखावला जाऊ शकतो. रागाच्या भरात बोलत असेल, राग येतो पटकन, नाही असं नाही. हा, म्हणजे असं आरोप ही वाटतात तसे नाहीये ही लोक. मला वाटलेलं फार कौतुक केलं, काय बोलणार नाही, आणि तो दिदीनीच दिलेला होता आरोप. पण आज स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल या सगळे आरोप ऐकल्यावर, तर कुठला करा? तर मी असं नाही सांगणार की रागीट आहे तर मी रागीट कमी होईल वगैरे वगैरे, असं मी असं सांगणार नाही. राग येतो तो राग येतच राहणार. येतच राहणार. येतच राहणार. महेश, तुझं काय म्हणणं आहे याच्यावरती? राग येत असेल तर कंट्रोल करावा, बाकी राग म्हणजे त्याच्यामुळे त्यांना जास्त त्रास होणार नाही. आणि मला असं वाटतं ना, माझा एक आरोप आहे की सगळ्यांचं करण्यामध्ये ना तुम्ही स्वतःकडे फार लक्ष देत नाही. तो स्वतःची पण काळजी घ्यायला पाहिजे ना. नक्कीच. हो की नाही? नक्कीच. आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? आता ज्यांनी कोणी आरोप केलेत किंवा नाही केल्यात, ज्यांनी मनातच ठेवल्यात की काही
आजी अशी नमस्कार करते, नमस्कार केल्यानंतर आजी मी येतो बनायलावर म्हणजे थांब इकडे, आणि आजीनं असं कुठून तरी असं कधीतरी असं करते आणि अरे हातात कॅडबरी देते कुठून तरी, म्हणजे तिकडे दरवेळी कधी ना कधी तरी तिच्याकडे कॅडबरी असतेच. तर त्यासाठी आम्ही 2-3दा नमस्कार केला तरी तिला कळतं की मामा हे आता चॉकलेटसाठी आले. आणि स्वाती काकीचं असं की मला माहिती आहे मी कधी खूप वाईट विनोद मारतो, खूप म्हणजे काहीही विनोद मारतो, पण माझं एकच माझ्या विनोदावर मनापासून हसणारी ही स्वाती काकी आहे. हे मला खूप प्रेम आहे तिच्यावर, की कारण मला रिस्पॉन्ड आलाच नाही तर दुसऱ्या रूममध्ये मी जातो, स्वाती काकी हसत असते बास. शारंग आजी खूप सुंदर दिसते आज, मी तुला बोललो आज फॅब्युलस दिसतेस तू, आणि ती गोड हसली माझ्याकडे बघून की हा म्हणजे तिला माहीत होतं की हा मी दिसते सुंदर, मला माहिती आहे. तर आजी खूपच मस्त आहे. आजीची कधी नमस्कार हसत हसत आशीर्वाद देत असते, खूप मजा येते. आणि स्वाती काकी तर म्हणजे ह्या घरात आल्यावर एक कम्फर्ट जो येतो तो फक्त स्वाती काकी तिकडे असल्यामुळे. मी आता असं डिफरंट काही बोलणार नाही, फक्त एक आहे की जेव्हा आजीकडे जातो तेव्हा ती बसलेली असते, तेवढ्याच आपुलकीने ती विचारणार की अरे तू आलास, बाबा कुठे आहेत, सगळ्यांच्या बाबतीत विचारणार. कोणीही गेला मी गॅरंटी देतो की त्यांच्याबरोबर असणारी सगळ्या व्यक्तींच्या बाबतीत आजी विचारते. आणि स्वाती काकीचं बोलायला झालं तर घरात आलो तर मग असं नसतं की अरे तू आलास वगैरे, काही काम करत असेल वरतून काय काढायचं, ये संकल्प पटकन ये, हे इथे जरा ठेव, हे काढ, म्हणजे असं डिफरंट. आईसारखीच, म्हणजे सगळ्या जशा काका आहेत तसेच आईसारखीच आहे स्वाती काकी. आणि महेश काका म्हणजे हां, तो घरी येणार असेल तर मग मी केस कापायला जातो. जेव्हा समजतं की महेश काका घरी येणार आहे तेव्हा मी केस कापायला जातो. काय दहशत आहे एकेकाची बघा. मी आजीबद्दल सांगेन की आजीबद्दल मी एकच सांग बंधुराज. काय नाही, बहीण चांगली आहे माझी, भाऊजी पण खूप चांगले आहेत, त्यांचा वक्तशीरपणा मला फार आवडतो. बहिणीबद्दल काय म्हणणं? प्रेमळ आहे पहिल्यापासून. नाही, लहानपणी भांडायची, मारामारी पण करायची. मारामारी? हो, दोघांमध्ये भरपूर मारामारी व्हायची. या विशेष गप्पांच्या ओघामध्ये आता क्षण आलेला आहे तो घराघरातल्या जसा माऊलींचा सन्मान आम्ही केला तसाच आता क्षण आलेला आहे आमच्या घरातल्या स्त्री शक्तीच्या सन्मानाचा. चला
क्षण सन्मानाचा. महेश यातली एक चिठ्ठी काढ. कुठली? दे माझ्याकडे. पैठणीचा एक क्षण असतो या खेळातला. पैठणी कोणाला मिळाली पाहिजे, सुनेला की सासूबाई? सुनेला. तुमचं काय म्हणणं आहे, पैठणी कोणाला मिळाली? पहिला मान त्यांचा. बर, तुम्ही तर चिठ्ठीच काढली. काय येईल ते. तुमचं काय म्हणणं आहे, पण कोणाला मिळाली पाहिजे? दोघांना दिलीच तर चला तरी बघूया. त्यांनी चिठ्ठी काढली आहे, एक उत्तर देतच नाहीये ते हात. सासूबाई. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. चांदीची अन्नपूर्णा या घरात आलेली आहे. अभिनंदन. आणि आमच्या मोठ्या वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. होम मिनिस्टरच्या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये एकही एपिसोड न चुकवलेली ही आमची माऊली आहे. आजच्या भागाची सांगता करत असताना पुन्हा या गणपती बाप्पाच्याकडे मागणं करतो की सगळ्यांचं सगळं चांगलं कर, सगळ्यांना आनंदात ठेव. पण जेव्हा पुन्हा जन्म घेण्याची वेळ येईल तेव्हा मला भाऊ बांदेकरांच्या कुटुंबात, या बांदेकरांच्याच कुटुंबात पुन्हा जन्म दे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती. आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.